नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, टी-ई-टीला म्हणजे टी-ई-टीच्या परीक्षेला आता खूपच कमी कालावधी बाकी आहे आणि त्यासाठी आता गरज आहे ती क्विक रिव्हिजनची आणि क्विक रिव्हिजनसाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत बालमानसशास्त्र म्हणजेच आपल्याला सी-डी-पीचे हे महामॅरेथॉनसाठी जे 100 प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, जर आमच्या या चॅनलवरती आपण नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या व्हिडिओची पी-डी-एफ आपल्याला हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जावं आणि त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात आणि पाहूयात मग जास्त वेळ न लावता 100 प्रश्न, कारण व्हिडिओ मोठा होणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला वेळ न लावता पुढे जायचंय. जीन पियाजे प्रश्न पहिला आहे या ठिकाणी. बघा, जीन पियाजे आणि लेव्ह वायगॉट्स्की यांच्या बोधात्मक विकासाच्या दृष्टिकोनातील सर्वात मूलभूत फरक खालीलपैकी कोणता आहे? बघा, 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी. ते म्हणजे पियाजे स्वयंचलित शोधावर म्हणजे इंडिपेंडंट डिस्कव्हरीवर भर देतात, तर वायगॉट्स्की सहकार्यात्मक अध्ययनावर म्हणजे कोलॅबोरेटिव्ह लर्निंग वर भर देत आहेत. मित्रांनो, पियाजे जे आहेत हे विकासाला थोडक्यात स्वतंत्र शोध मानत असतात आणि वायगॉट्स्की हे सामाजिक म्हणजे जे आंतरक्रियेतून विकास होतो असं ते थोडक्यात काय करत आहेत, म्हणत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण बघूयात, आपल्या लक्षात येईल, की अध्ययनासाठी मूल्यमापन. बघा, अध्ययनासाठी मूल्यमापन आणि अध्ययनाचे मूल्यमापन म्हणजे असेसमेंट फॉर लर्निंग अँड असेसमेंट ऑफ लर्निंग यातील मुख्य भेद स्पष्ट करणारे योग्य विधान कोणते? 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो. उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक बी. अध्ययनासाठी मूल्यमापनाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या प्रगतीत सुधारणा घडवून आणणे हा असतो, तर अध्ययनाचे मूल्यमापन हे निष्पत्ती मोजून श्रेणी देणे असते. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. म्हणजे आपल्याला सांगता येईल असेसमेंट फॉर लर्निंग जे आहे हे सुधारात्मक असतं थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं, आणि असेसमेंट ऑफ लर्निंग हे थोडक्यात संकलित असते. हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक तिसरा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. बघा, एका शिक्षिकेला तिच्या वर्गात समानता म्हणजे इक्वालिटी ऐवजी समता न्याय म्हणजे इक्विटी प्रस्थापित करायची आहे. तर खालीलपैकी कोणती कृती समता दर्शवते? बघा, 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. समता म्हणजेच इक्विटी किंवा त्याला न्याय आपल्याला म्हणता येईल. ज्याला थोडक्यात म्हणजे अगोदर आपण पर्याय पाहूयात. दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्याला ऑडिओ नोट्स उपलब्ध करून देणे आणि इतरांना छापील नोट्स देणे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येत आहे मित्रांनो, की समता म्हणजे ही थोडक्यात ज्याला जशी गरज आहे तशा प्रकारे त्याला मदत करणे, आणि समानता म्हणजे सर्वांना अंधपणे एकच गोष्ट देणे. म्हणून मग समानतापेक्षा समता असणं हे खूप गरजेचं आहे. बघा, त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. तो म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आहे मित्रांनो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे NEP 2020 नुसार पायाभूत स्तरावर अध्यापन पद्धती कशी असावी? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बहुस्तरीय, खेळ आणि कृती आधारित म्हणजे प्ले अँड ॲक्टिव्हिटी बेस्ड असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात NEP 2020 काय सांगते, तर पायाभूत स्तरावर म्हणजे वय जे आहे हे 3 ते 8 वर्ष इथपर्यंत वय असणार आहे आणि हे खेळ आणि थोडक्यात ॲक्टिव्हिटीवर म्हणजे कृतीवर भर देत आहे, असं आपल्याला सांगता येतं. आता प्रश्न क्रमांक 5 आहे या ठिकाणी, की लॉरेन्स कोलबर्ग यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार जर एखादा विद्यार्थी मी हे काम केले तर मला काय मिळेल असा विचार करून निर्णय घेत असेल, तर तो नैतिकतेच्या कोणत्या टप्प्यावर आहे?
असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी साधनात्मक सापेक्षतावादी अभिमुखता म्हणजे इन्स्ट्रुमेंटल रिलेटिव्हिस्ट ओरिएंटेशन यालाच किंवा आपण टीट फॉर टॅट असंही आपण म्हणू शकतो. मित्रांनो टीट फॉर टॅट किंवा परस्पर देवाणघेवाण ही साधनात्मक सापेक्षतावादी अवस्था आहे. त्यासाठी मी हे काम केलं तर मला काय मिळेल असं ज्यावेळेला थोडक्यात जर म्हणजे हा एखादा विद्यार्थी निर्णय घेऊन म्हणत असेल तर तो या टीट फॉर टॅट या अवस्थेवर आपल्याला किंवा या टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 6 आहे डिस्प्रॅक्झिया. बघा आता डिस्प्रॅक्झिया जो आहे ही अध्ययन अक्षमता प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? पर्याय 4 आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. स्नायूंच्या हालचालीमधील समन्वय आणि सूक्ष्मकारक कौशल्यांचा अभाव म्हणजे फाईन मोटर स्किल्सचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो डिस्प्रॅक्सिया हा मोटर स्किल्स म्हणजे हालचालीवर आपल्याला सांगता येईल आणि म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतं की तो मोटर स्किल्स आणि शारीरिक समन्वयाचं कोऑर्डिनेशन त्यामध्ये नसेल त्यावेळेला हा डिस्प्रॅक्सिया आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी हॉवर्ड गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार स्वतःच्या भावना, मर्यादा आणि प्रेरणा अचूकपणे ओळखण्याची क्षमता म्हणजे कोणती बुद्धिमत्ता? तर 4 पर्याय आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ते म्हणजे आंतर वैयक्तिक बुद्धिमत्ता इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. आता इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणजे स्वतःला ओळखणे असतं आणि इंटरपर्सनल म्हणजे इतरांना ओळखणे असतं. म्हणजे हा बदल आहे आहे त्यामुळे पहिलं एक येत नाही तर इंट्रापर्सनल आहे स्वतःला ओळखायचं असतं. तर त्यावेळेला हॉवर्ड गार्डनर म्हणतायत की बहुविध बुद्धिमत्ता जो त्यांचा सिद्धांत आहे स्वतःच्या भावना आणि मर्यादा ह्या ज्या आहेत ह्या अचूकपणे ओळखण्याची क्षमता म्हणजेच इंट्रापर्सनल इंटेलिजन्स आहे असं ते सांगतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तो म्हणजे संरक्षण यंत्रणा संदर्भात खालीलपैकी उदात्तीकरणचे अचूक उदाहरण कोणते? बघा 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. रागीट आणि आक्रमक प्रवृत्तीच्या मुलाने बॉक्सिंग या खेळात प्रावीण्य मिळवणे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते की उदात्तीकरण म्हणजे समाजाला अमान्य असलेला किंवा असलेल्या ज्या भावना आहेत त्या समाज मान्यतेला वळण देणं यालाच थोडक्यात आपल्याला म्हणता येईल हे उदात्तीकरण आहे. म्हणजे रागाच्या रूपात खेळात करणं याला म्हणजे रागाचं रूपांतर खेळात करणं याला आपल्याला सांगता येईल की ही थोडक्यात उदात्तीकरणाचं हे उदाहरण आपल्याला सांगता येईल. अल्बर्ट बांदुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतानुसार निरीक्षणात्मक अध्ययनाचे 4 टप्पे योग्य क्रमाने कोणते? बघा 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ते म्हणजे अवधान, धारणा, पुनरुत्पादन आणि प्रेरणा. पहिलं अटेन्शन, रिटेन्शन, रिप्रोडक्शन आणि मोटिवेशन अशा प्रकारे हे सांगता येईल हा बांडुराचा क्रम आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी आपल्याला सांगता येईल प्रगतिशील शिक्षणाचे म्हणजेच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन प्रणेते जे जॉन डुई आहेत यांच्या मते शिक्षण हे काय आहे? 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक सी. अनुभवांची सतत होणारी पुनर्रचना आणि जीवनाचीच एक प्रक्रिया. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की जॉन डुई जे आहेत यांच्या मते शिक्षण ही एक जीवनाची तयारी नसून ते एक स्वतःच एक जीवन आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणून त्या ठिकाणी प्रगतिशील शिक्षणाचे हे जॉन डुई हे यांच्या मते हे शिक्षण आहे या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. एका विद्यार्थ्याला गणितातील एक कठीण संकल्पना समजण्यासाठी त्याचे शिक्षक त्याला काही उदाहरणे सोडवून देतात आणि हळू मदत कमी करत नेऊन त्याला स्वावलंबी बनवतात. मग लेव वायगोट्स्कीच्या परिभाषेत या प्रक्रियेला काय म्हणतात? तर बघा प्रश्न क्रमांक हा 11 आहे आणि हे त्याचे 4 पर्याय आपल्या समोर दिसतायत. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो स्कॅफोल्डिंग म्हणजेच मचाण बांधणी यालाच आपण आधार देणे असंही म्हणू शकतो. आता स्कॅफोल्डिंग म्हणजे काय असतं, की याला थोडक्यात तात्पुरता आधार द्यायचा आणि तो नंतर काढून घ्यायचा.
म्हणून मग लेव वायगॉट्स्कीच्या मते या प्रक्रियेला आपण आधार देणे असं म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, ब्लूमच्या उद्दिष्टांच्या वर्गीकरणानुसार म्हणजे जी काही ब्लूम्स टॅक्झॉनॉमी आहे यांना जर रिवाइज्ड केलं तर खालीलपैकी कोणती कृती सर्वात उच्चस्तरीय बोधात्मक कौशल्य दर्शवते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. 4 पर्याय मित्रांनो आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक डी, उपलब्ध माहितीच्या आधारे स्वतःचा एक नवीन आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक या ठिकाणी 13वा आहे, तो म्हणजे बघूयात. रचनावादी म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट वर्गाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? बघा या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत. रचनावादी जे वर्ग आहे त्याचं सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? तर विद्यार्थी त्यांच्या पूर्वज्ञानाच्या आधारे आणि प्रत्यक्ष अनुभवातून नवीन ज्ञानाची निर्मिती स्वतः करतात. हा थोडक्यात रचनावादात विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती अनुभवातून करत असतात. म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 14 आहे बालकेंद्री शिक्षणावरती. बालकेंद्री शिक्षण प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका प्रामुख्याने कोणती असते? बघा तर शिक्षकाची भूमिका शिक्षक हा मार्गदर्शक आणि सुलभक असतो, फॅसिलिटेटर असतो. तो फक्त गाईड बनूनच काम करतो, हे लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15वा आहे कॅरोल ड्वेक यांच्या माइंडसेट सिद्धांतानुसार ग्रोथ माइंडसेट म्हणजे विकासाभिमुख दृष्टिकोन असलेला विद्यार्थी अपयशाकडे कसा पाहतो? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मित्रांनो थोडंसं हा प्रश्न आपल्याला वाटेल काही वेगळा आहे, परंतु असं काही नाही. लक्षात घ्या ग्रोथ माइंड म्हणजे जो ग्रोथ माइंडसेट आहे, तर अशी असणारी जी मुले असतात ही अपयशाला एक शिकण्याची पायरी आहे असं मानतात आणि म्हणून मग अपयश जे आहे ही शिकण्याची पायरी असणारा किंवा दाखवणारा हा पर्याय आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पर्याय क्रमांक बी मध्ये. बघा अपयश हे शिकण्याची आणि अधिक प्रयत्न करण्याची एक संधी आहे असे मानतो. प्रश्न क्रमांक 16वा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, तर तो कसा आहे हे पाहूयात. बघा प्रश्न क्रमांक 16वा या ठिकाणी बघूयात. एखाद्या विद्यार्थ्याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे ASD स्वमग्नता स्वतःत मग्न असणारे काही विद्यार्थी असतात. हे ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणते सर्वात प्रमुख लक्षण मानले जाते? तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न आहे आणि 4 पर्यायापैकी त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. ते म्हणजे पर्याय क्रमांक बी. सामाजिक संवाद आणि परस्पर संबंध प्रस्थापित करण्यात येणाऱ्या गंभीर अडचणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा आहे या ठिकाणी. जर एखादा विद्यार्थी आंतरिकरित्या प्रेरित म्हणजे इंट्रिन्सिकली मोटिवेटेड असेल, तर त्याचे मुख्य वैशिष्ट्य काय असेल? तर बघा या ठिकाणी याचं 4 पर्यायापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्याला नवीन गोष्टी शिकण्यात आणि आव्हान स्वीकारण्यात स्वतःहून आनंद मिळतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा आपल्याला पाहायला मिळेल CCE वरती आहे सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन. मग यातील सर्वंकष म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह या शब्दाचा अर्थ काय आहे? तर याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक बी. विद्यार्थ्याच्या बोधात्मक आणि सहबोधात्मक अशा व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंचे मूल्यमापन करणे. या शब्दाचा सर्वंकषचा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. आता प्रश्न क्रमांक 19वा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर 19वा जो प्रश्न आहे तो इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा आहे म्हणजे समावेशित शिक्षण. तर बघा समावेशित शिक्षण यशस्वी होण्यासाठी सर्वात मोठा अडथळा कोणता असू शकतो? तर सर्वात मोठा अडथळा हा आपल्याला सांगता येईल या ठिकाणी पर्याय क्रमांक हे जे 4 आहेत, तर 4 पैकी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे शिक्षकांचा आणि समाजाचा दृष्टिकोन म्हणजे पर्याय क्रमांक बी. बघा त्यानंतर जेरम ब्रूनर यांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार ज्ञानाचे सादरीकरण करण्याच्या 3 अवस्थांचा योग्य क्रम कोणता? तर बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल हा योग्य क्रम आहे पर्याय क्रमांक सी. कृतीयुक्त म्हणजे इनॅक्टिव्ह, आयकॉनिक आणि सिम्बॉलिक. तर बघा कृतीयुक्त, प्रतिमायुक्त आणि प्रतिकात्मक हे जे आहेत हे 3 अवस्थांचा हा क्रम आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी मित्रांनो. त्यानंतर 21वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगतोय मुलाचा शारीरिक विकास हा शरीराच्या मध्यभागाकडून बाहेरील अवयवांकडे होतो. उदाहरणार्थ आधी पाठीचा कणा, छातीचा विकास, नंतर हात आणि शेवटी बोटे. या विकास तत्वाला काय म्हणतात? असा हा प्रश्न आहे मित्रांनो आणि याला म्हणत असतात
ते म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक बी, समीप दूर प्रवृत्ती म्हणजे प्रॉक्सिमो डिस्टल सिक्वेन्स. तर यामध्ये काय असते, मध्यभागाकडून बाहेर. तर आपल्याला आता सेफॅलोकॉडल जे आहे सिक्वेन्स, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ते डोक्याकडून पायाकडे होत असतो. परंतु इकडे जर शरीराच्या मध्यभागाकडून बाहेरील अवयवाकडे होत असेल तर तो प्रॉक्सिमो डिस्टल सिक्वेन्स असतं, म्हणजे समीप दूर प्रवृत्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12वा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, तो म्हणजे बघा, सॉरी 22वा प्रश्न जो आहे तो 12वा आला, सॉरी. इव्हान पाव्लोव च्या अभिजात अनुबंधन प्रयोगात कुत्र्याला घंटा वाजवल्यानंतर अन्न न देता केवळ घंटा वाजवणे सतत चालू ठेवल्यास कुत्र्याची लाळ गळण्याची क्रिया हळूहळू थांबते. या प्रक्रियेला काय म्हणतात? बघा, तर हा इंटरेस्टेड प्रश्न आहे मित्रांनो, आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. याला विलोपन किंवा लोप म्हणतात, म्हणजे एक्सटिंक्शन असं म्हणतात. म्हणजे काय असतं, तर विलोपन म्हणजे उद्दीपक जे अन्न आहे काढून घेतल्यास त्याचा जो प्रतिसाद आहे, रिस्पॉन्स जो आहे, तो थोडक्यात लाळ आहे ती हळूहळू काय होत असते, नाहीशी होत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23वा आपल्याला पाहायला मिळेल, भिन्न स्तरीय अध्यापन म्हणजे डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन या संकल्पनेचा अचूक अर्थ कोणता? तर याचा अचूक अर्थ आपल्याला सांगता येईल हा पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजा, क्षमता आणि आवड लक्षात घेऊन अध्यापन पद्धती व साहित्यात लवचिक बदल करणे, अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 24वा प्रश्न आहे, तो म्हणजे अब्राहम मास्लो यांच्या गरजांच्या श्रेणीबद्ध सिद्धांतानुसार म्हणजे हायरार्की ऑफ नीड्स मानवी विकासातील सर्वोच्च पातळीवरील गरज कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो, पर्याय क्रमांक सी, ते म्हणजे आत्मप्रचिती किंवा आत्मसाक्षात्कार. याला सेल्फ ॲक्च्युअलायझेशन असं इंग्रजीत म्हणता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25वा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो, तो म्हणजे NEP वरती परत एक प्रश्न या ठिकाणी आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 नुसार वर्गातील बहुभाषिकता म्हणजे मल्टीलिंग्वलिझम कशा प्रकारे पाहिली पाहिजे? तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी, एक महत्त्वाचे साधन आणि सांस्कृतिक संपत्ती म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे. कारण बहुभाषिकता ही नेहमी एक संपत्ती आणि शिकण्याचे साधन हे आपण मानत असतो किंवा NEP नुसार मानले जाते. बघा, त्यानंतर 26वा प्रश्न आहे, रॉबर्ट स्टर्नबर्ग यांच्या बुद्धिमत्तेच्या त्रिमितीय सिद्धांतामध्ये म्हणजे ट्रायरार्किक थिअरी ऑफ इंटेलिजन्स खालीलपैकी कोणत्या बुद्धिमत्तेचा समावेश होत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, तो म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स त्यामध्ये ऍड होत नाही किंवा नसतो त्रिमितीयमध्ये. तर तो कोणता आहे? तर विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता, सर्जनशील बुद्धिमत्ता आणि व्यावहारिक बुद्धिमत्ता आपल्याला या तीनही पाहायला मिळतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27वा आहे, एका विद्यार्थ्याला गृहपाठ न मिळाल्यास मिळणारी शिक्षेची भीती टाळायची म्हणून तो रोज वेळेवर गृहपाठ पूर्ण करतो. BF स्किनरच्या सिद्धांतानुसार हे कशाचे उदाहरण आहे? तर हे उदाहरण आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, ते म्हणजे नकारात्मक प्रबलन. यालाच निगेटिव्ह रेन्फोर्समेंट असं आपण म्हणत असतो. त्यानंतर 28वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो, तो म्हणजे कोलरचा, वोल्फगँग कोलर यांच्या म्हणजे यांनी चिंपांझीवर केलेल्या प्रयोगातून कोणता सिद्धांत मांडला, ज्यात प्राणी समस्येचे संपूर्ण आकलन करून अचानक उत्तरापर्यंत पोहोचतो? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, मर्मदृष्टीमूलक अध्ययन म्हणजे इनसाइटफुल लर्निंग असं आपल्याला म्हणता येईल. आता इनसाइटफुल म्हणजे कोलरचा जो सिद्धांत आहे मर्मदृष्टीचा इनसाइट वरती तर आधारित, जिथे हा मोमेंट येतो म्हणजे यावरून थोडक्यात हा मर्मदृष्टीमूलक अध्ययन आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29वा आहे, शाळेतील दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी आणि शैक्षणिक प्रक्रियेत त्वरित सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षकांकडून आणि मुख्याध्यापकांकडून कोणते संशोधन केले जाते? या 4 पर्यायापैकी याचं योग्य उत्तर पाहायला मिळेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी, ते म्हणजे कृती संशोधन. यालाच आपण ॲक्शन रिसर्च असं म्हणत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30वा आहे, ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर या असलेल्या विद्यार्थ्याच्या वर्गातील सर्वात ठळक वैशिष्ट्य कोणते असते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता,
आणि आवेगपूर्ण वर्तन, यालाच इम्पल्सिव्हिटी असं आपण म्हणत असतो. म्हणजे ADHD मध्ये काय होतं, लक्ष न लागणे आणि हायपर ॲक्टिव्ह होतं, म्हणजे चंचल असणं, हे थोडक्यात प्रमुख लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला पुढे सांगता येईल, की प्रश्न क्रमांक 31 या ठिकाणी आपण पाहतोय आणि तो बघा, पियाजेच्या मते पियाजेच्या मते जेव्हा एखादे मूल जीववाद म्हणजे ॲनिमिझम दर्शवते, म्हणजे निर्जीव वस्तूंना सजीव समजते. उदाहरणार्थ, ढग आज रागवले आहेत, तेव्हा ते बोधात्मक विकासाच्या कोणत्या अवस्थेत असते? असे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. ते म्हणजे पर्याय क्रमांक बी, क्रियापूर्व अवस्था म्हणजेच प्री ऑपरेशनल स्टेज असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. एक स्वयंपाकी म्हणजे शेफ अन्न शिजवत असताना मध्यभागी त्याची चव घेऊन पाहतो. शैक्षणिक मूल्यमापनाच्या संदर्भात याची तुलना खालीलपैकी कशाशी करता येईल? बघा, किती इंटरेस्टेड हा प्रश्न आहे मित्रांनो आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अध्ययनासाठी मूल्यमापन. म्हणजे अध्ययनासाठी मूल्यमापन, अन्न शिजवताना चव घेणं म्हणजे प्रक्रियेदरम्यान सुधारणा करण्यासाठी जसं केलं जातं तशाच पद्धतीनं अध्ययनासाठी म्हणजेच मूल्यमापन, याला फॉर्मेटिव्ह असेसमेंट असंही आपण म्हणता येईल किंवा असेसमेंट ऑफ लर्निंग, असेसमेंट फॉर लर्निंग असं म्हणता येतं या ठिकाणी. म्हणून मग या ठिकाणी जे अजून काय करायला पाहिजे यासाठी, अध्ययनासाठी सगळं काही योग्य आहे का हे चेक करण्यासाठी थोडक्यात ही आपल्याला ही प्रोसेस पाहायला मिळेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 सिग्मंड फ्रॉइडच्या मते म्हणजे किंवा यांच्या मनोविश्लेषण सिद्धांतानुसार व्यक्तिमत्त्वाचा कोणता भाग नैतिकतेच्या तत्वावर म्हणजे मॉरल प्रिन्सिपल कार्य करतो आणि काय योग्य अयोग्य याचा निर्णय घेतो? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक थोडक्यात आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आहे, ते म्हणजे सुपर इगो. आता बघा, म्हणजे परम अहम याला आपल्याला सांगता येईल. आता जर आपण पाहिलं तर हे ईड हे सुखाच्या तत्वावर असतं. त्यानंतर आपल्याला इगो म्हणजे अहम जे पाहिलं आपल्याला, तर हे वास्तवावर असतं. परंतु सुपर इगो हे नैतिकतेवर म्हणजे मॉरॅलिटीवर ते चालत असतं. म्हणून याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर तो आपण या ठिकाणी पाहतोय. बघा, यामध्ये ई.एल. थॉर्नडाईकच्या अध्ययनाच्या मुख्य नियमानुसार एखाद्या कृतीचा परिणाम जर आनंददायी असेल, तर ती कृती पुन्हा पुन्हा केली जाते आणि दुःखदायक असल्यास टाळली जाते. या नियमाला काय म्हणतात? हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर आपल्याला सांगता येईल हे जे थोडक्यात सांगता येईल 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे लॉ ऑफ इफेक्ट म्हणजे परिणामाचा नियम. हे आपल्याला सांगता येईल. चांगला परिणाम मिळवून देणारी कृती ही वारंवार घडत असते. त्यानंतर लेव्ह वायगोट्स्कीच्या सिद्धांतातील झेड-पी-टी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट विकास समीपतेचे क्षेत्र म्हणजे काय? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि याचं 4 पर्यायापैकी योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए, विद्यार्थ्याची सध्याची पातळी आणि योग्य मदतीने तो पोहोचू शकणारी संभाव्य पातळी यातील अंतर, हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर झेड-पी-टी जी आहे, ही मुलांची स्वतःची पातळी आणि शिक्षकांच्या मदतीनं जी गाठता येणारी पातळी जी आहे, याच्यातली थोडक्यात ती एक दरी असते किंवा अंतर असतं, असं या ठिकाणी सांगता येतं. आता स्मृती म्हणजे मेमरीच्या प्रक्रियेचा योग्य आणि शास्त्रीय क्रम कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल त्याचं या ठिकाणी पर्याय क्रमांक बी ते म्हणजे एन्कोडिंग, स्टोरेज अँड रिट्रायव्हल. आता बघा, ग्रहण, संकेतीकरण, साठवण आणि प्रत्यावाहन. आता या ठिकाणी आपल्याला सांगता येते. म्हणजे कसं, तर पहिल्यांदा माहिती ग्रहण करणं, मग ती साठवणं आणि वेळेवरती थोडक्यात आपल्याला आठवणं. याला आपल्याला थोडक्यात हे पर्याय आपल्याला बी सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मुले जेव्हा खेळताना स्वतःशीच मोठ्याने बोलतात, तेव्हा पियाजे आणि वायगोट्स्की यांच्या दृष्टिकोनात काय मूलभूत फरक आढळतो? हे आपल्याला विचारलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी. पियाजे याला आत्मकेंद्रित भाषण म्हणतात म्हणजे मानतात, तर वायगोट्स्की याला स्वतःच्या वर्तनाला दिशा देणारे थोडक्यात खाजगी भाषण म्हणजे प्रायव्हेट स्पीच आणि इगोसेंट्रिक स्पीच
हे थोडक्यात फरक आहे. म्हणजे जे पियाजे यांचा इगोसेंट्रिक स्पीच आणि वायगोट्स्की यांची प्रायव्हेट स्पीच आहे असं आपल्याला सांगता येईल. बघा त्यानंतर 38वा प्रश्न आहे. डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की डॅनियल गोलमन जे आहेत यांचा जर म्हणजे कशाचा समावेश होत नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि याचं उत्तर आहे मित्रांनो हाय आयक्यू म्हणजे उच्च बुद्ध्यांक हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा त्यानंतर मग आपल्याला सांगता येईल प्रश्न क्रमांक 39वा आहे या ठिकाणी प्रकल्प पद्धती जिला विल्यम किलपॅट्रिक यांनी विकसित केली आहे. ती प्रामुख्याने कोणत्या शैक्षणिक तत्त्वज्ञानावर आधारित आहे असं आपल्याला सांगता येईल आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी ते म्हणजे कार्यवाद म्हणजे फलप्रामाण्यवाद याला प्रॅग्मॅटिझम असं इंग्रजीत म्हटलं जातं. त्यानंतर बघा पुढे आपल्याला सांगता येईल प्रश्न क्रमांक 40वा आहे या ठिकाणी तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या कामाचा, प्रगतीचा आणि संपादनाचा एक पद्धतशीर संग्रह जो त्यांच्या अध्ययनाचा पुरावा म्हणून मूल्यमापनासाठी वापरला जातो. त्याला काय म्हणतात? त्याला आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक बी याला पोर्टफोलिओ असं या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 41वा आहे. एका शिक्षकाचा असा ठाम समज आहे, की मुले गणितात, विज्ञानात आणि जन्मतःच मुलींपेक्षा अधिक हुशार असतात. तर मुली कला व भाषा विषयात चांगल्या असतात. शिक्षकाचा हा दृष्टिकोन काय दर्शवतो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लिंगभेद किंवा रूढीबद्धता जेंडर स्टेरिओटायपिंग याला बायस असं देखील म्हणतात. कारण असा दृष्टिकोन समाजातील जेंडर बायस किंवा जेंडर जेंडर स्टेरिओटायपिंग असे आपल्याला सांगता येत असतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42वा आहे या ठिकाणी शिक्षण हक्क कायदा आर-टी-ई 2009 म्हणजे आर-टी ॲक्ट 2009 नुसार शिक्षकांसाठी पूर्वतयारीच्या तासांसह दर आठवड्याला किमान किती कामाचे तास निश्चित करण्यात आले आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी ते म्हणजे 45 तास. आर-टी 2009च्या नुसार म्हणजे थोडक्यात कलम 25 नुसार थोडक्यात आपल्याला सांगता येईल शिक्षकांसाठी दर आठवड्याला किमान 45 तास तयारीसह निश्चित आहेत. लेव वायगॉट्स्कीच्या मते प्रश्न क्रमांक 43वा आहे. लेव वायगॉट्स्कीच्या मते जेव्हा मुलांचे खाजगी भाषण हळू-हळू ऐकू न येण्यासारखे होते आणि ते त्यांच्या अंतर्गत विचार प्रक्रियेत पूर्णपणे विलीन होते, तेव्हा त्याला काय म्हटले जाते? त्याला म्हटले जाते मित्रांनो पर्याय क्रमांक सी अंतस्थ किंवा आंतरिक भाषण याला इनर स्पीच असं इंग्लिशमध्ये म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 म्हणजे 44 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 एन-सी-एफ 2005च्या मार्गदर्शक तत्वानुसार खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे पर्याय क्रमांक सी अभ्यासक्रम केवळ पाठ्यपुस्तकांपुरता मर्यादित ठेवणे. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. जेव्हा आता प्रश्न आहे 45वा या ठिकाणी जेव्हा तुम्ही शिकलेली एखादी नवीन माहिती तुम्हाला जुनी माहिती आठवण्यात अडथळा निर्माण करते. उदाहरण नवीन ए पिन पाठ केल्यावर जुना पिन आठवत नाही, तेव्हा मानसशास्त्रात याला काय म्हणतात? असं या ठिकाणी विचारलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पूर्वलक्षी अडथळा. याला आपण म्हणूयात इंग्रजीमध्ये रिट्रोएक्टिव्ह इंटरफेरन्स असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. नवीन माहिती शिकल्यामुळे जुन्या माहितीचा विसर पडतो. बघा 46वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तो म्हणजे जोसेफ रेंझुएली यांच्या मते प्रतिभावान विद्यार्थ्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या 3 गुणांचा संगम आढळतो? आणि हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. उच्च बुद्धिमत्ता, उच्च सर्जनशीलता आणि उच्च कार्यबांधिलकी हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हे प्रतिभावान विद्यार्थ्यांमध्ये या गुणांचा संगम आपल्याला आढळतो. हे 3 गुण आहेत. उच्च बुद्धिमत्ता, उच्च सर्जनशीलता आणि उच्च कार्यबांधिलकी म्हणजे टास्क कमिटमेंट असं आपल्याला त्याला म्हणता येईल. 47वा प्रश्न आहे. वाचताना बीला डी वाचणे, सॉला वॉज वाचणे आणि शब्दांमधील अक्षरांची अदलाबदल हे प्रामुख्याने कोणत्या अध्ययन अक्षमतेचे म्हणजे ही लर्निंग डिसॅबिलिटी कोणती आहे? तर याला थोडक्यात आपल्याला सांगता येईल मित्रांनो, ते म्हणजे पर्याय क्रमांक बी डिस्लेक्सिया
आता डिस्लेक्झियामध्ये आपल्याला सांगता येईल अक्षरांची अदलाबदल, वाचनातील अडचण याला डिस्लेक्झिया हे सांगता येतं. त्यानंतर 48वा प्रश्न आहे, सायकल चालवता येणाऱ्या व्यक्तीला स्कूटर चालवायला शिकताना समतोल राखणे सोपे जाते. हे अध्ययनाच्या संक्रमणाचे कोणते उदाहरण आहे? याला आपण हे म्हणजे याचं योग्य उत्तर सांगू शकतो. ते म्हणजे पर्याय क्रमांक सी, धन सकारात्मक संक्रमण, पॉझिटिव्ह ट्रान्सफर असं म्हणता येईल. म्हणजे पूर्वी काहीतरी केलंय त्याचा फायदा पुढची एक गोष्ट शिकण्यासाठी होत असेल, तर ते पॉझिटिव्ह होत असतं. बघा त्यानंतर 49वा आहे, वर्गातील किंवा शाळेतील एका विशिष्ट घटनेदरम्यान विद्यार्थ्याने केलेल्या उल्लेखनीय वर्तनाची चांगल्या किंवा वाईट शिक्षकाने लिहून ठेवलेली संक्षिप्त आणि वर्णनात्मक नोंद म्हणजे काय आहे? त्याला आपण थोडक्यात म्हणत असतो ते म्हणजे प्रासंगिक नोंद, त्यालाच अॅनेक्डोटल रेकॉर्ड असं आपण म्हणत असतो. मित्रांनो 50वा प्रश्न आहे, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या मनातील अयोग्य विचार किंवा भावना दुसऱ्या व्यक्तीच्या आहेत असा आरोप करते, स्वतः परीक्षेत कॉपी करण्याची इच्छा असताना इतर सर्व मुले कॉपी करत आहेत, असा आरोप करणे, तेव्हा ती कोणती संरक्षण यंत्रणा आहे, असं आपण म्हणूयात. त्याला म्हणतात प्रोजेक्शन, प्रक्षेपण असं म्हणतात. म्हणजे स्वतःचे अयोग्य विचार दुसऱ्यांवर लादणं म्हणजे हे प्रक्षेपण आहे, असं आपण या ठिकाणी सांगता येईल आपण किंवा हे उत्तर आहे असं आपल्याला म्हणता येतं. बघा 51 पासून ते 100 पर्यंतचे प्रश्न मित्रांनो आपण भाग 2 मध्ये घेऊन येऊयात. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. थँक सो मच.